पारंपरिक शेतीला फाटा देत आणि निसर्गाचा समतोल राखत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेज बाभुळगाव येथील प्रगतशील शेतकरी आणि कृषीभूषण शशिकांत पुदे यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. कडक उन्हाळा आणि कमी पावसाच्या या भागात त्यांनी चक्क 2 एकरांत सेंद्रिय काजूची यशस्वी बाग फुलवली असून त्यातून ते वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. मी कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे, शेज बाभुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. आज मी माझ्या शेतीवरती जे नवीन प्रयोगामध्ये काजू लागवड करायचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी मी उन्हामध्ये पहिल्यांदा मे महिन्यामध्ये सर्व खड्डे पाडून घेऊन उन्हामध्ये तापू दिले खड्डे 2 महिने आणि नंतर मी त्यामध्ये देशी गाईचं शेणखत कुजलेलं BSC पावडर खाली टाकून खड्डे बुजवून घेतले आणि नंतर मी जून जुलैमध्ये वेंगुर्ला येथे जाऊन काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला इथून मी काजू कलमाची निवड करून तिथून मी कलम 140 कलम मी बुकिंग केली तिथं आणि ती कलमं आणून आपल्या इथे घरी आणून ठेवली. एक 15 दिवस कलमं मी आपली ठेवली आपल्या वातावरणासाठी सूट व्हासाठी आणि नंतर मी पहिल्या आठवड्यामध्ये त्यामध्ये जी खून केलेली होती आपण खड्डे बुजवून घेऊन 20 बाय 20 वर जी खड्डे अंतर ठेवलं होतं, तर त्यामध्ये मी एक कलम ड्रीप हातरून घेऊन ती कलम माझी लागवड केली. आणि लागवड केल्यानंतर दर 8-10 दिवसांनी पावसाचं वातावरण असल्या कारणानं थोडं पांढरी मुळी वाढ व्हासाठी त्याला ड्रेंचिंग करत होतो, की त्यामध्ये मी जर्मिनेटरचा वापर केला. बावस्कर टेक्नॉलॉजी जर्मिनेटर वापरलं त्यासाठी आणि त्याची पांढरी मुळीची वाढ चांगली होऊन कलमाला नवीन पालवी सुरू झाली. सुरू झाल्यानंतर 140 कलमामध्ये त्यामध्ये माझी 30 कलमाची मर झाली. ती मर झाल्यानंतर मी नंतर निर्णय घेतला, की गेलेली तेवढी कलमं परत लावून घ्यावी. मग त्यासाठी माझं 1 वर्ष गेलं पुढं पुन्हा आणि नंतर त्या पहिली सुरुवातीला जी लागण केलेल्या कलमांची वाढ व्यवस्थित झाल्यानंतर मला एक आत्मविश्वास निर्माण झाला, की आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा काजू ही लागवड होऊ शकते आणि 1 वर्षानंतर झाडाची 2.5-3 फुटापर्यंत वाढ झाली. वाढ झाल्यानंतर त्या कलमाला मोहर निघायला सुरू झाला. मी त्या वर्षीचा मोहर पूर्ण काढून टाकला. 2 वर्षे कलमाला अजिबात फळ घेतलं नाही. 3ऱ्या वर्षी मी थोडं-थोडं फळ घेतलं आणि त्याच्यानंतर 4थ्या वर्षीपासून रेग्युलरमध्ये फ्रूट चालू झाल्यानंतर मग चांगल्या पद्धतीचं फळधारणा झाली आणि मला पहिल्या वर्षी की मला 300 किलो काजू बी मिळाला. 100 म्हणजे 10 कलमामध्ये 30 कलमं तर माझी गेली होती त्यातली. त्याच्या माल निघाल्यानंतर मी त्याची व्यवस्था चांगली करत मी नंतर ती कलमं आणून दुसऱ्या वर्षी लागवड केली आणि मला 140 कलमापासून परत 700 किलोपर्यंत माल मिळाला. आता मला वरचीवर वाढत गेला आणि आता चालू वर्षापासून ह्या वर्षी पण मला भरपूर माल आहे झाडाशीला. एक मला वाटतंय 2200-2300 किलो म्हणजे 2-2.5 क्विंटल टनापर्यंत 2-2.5 टन माल मला ह्या वर्षी अपेक्षित आहे आणि त्याच्या पद्धतीनं मी त्याचं पूर्ण फळ पक्व झाल्यानंतर खाली पडू देतो आणि नंतर सगळे गोळा करून त्याचं बी काढून बी वेगळं आणि बोंड वेगळं करून मी सुरुवातीला काही वर्ष मी 3-4 वर्षे काजूच्या बोंडाची पण विक्री केली, की ती बोंड आपल्या सरबतासाठी जात होती. आपल्या मोहोळमध्ये, सोलापूरमध्ये जे काही सरबताची गाड्या आहेत, त्या गाड्यावाल्याशींना मी ती बोंड द्यायचो. सरबत कसं बनवायचं ते पण त्यांना दाखवलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. तर आपल्या काजू एक असं एक कल्पवृक्ष आहे, त्याचं काहीच वेस्टेज जात नाही. काजूच्या बोंडापासून फेनी होते. काजूच्या बियापासून आपल्याला काजूगर भेटतो आणि काजूच्या वरच्या टर्पलपासून आपल्याला मतदानात जी शाई वापरली जाते, ती शाई ह्याची तयार केली जाते. तर ह्याचा एक कल्पवृक्ष म्हणून आपल्या नारळासारखंच आहे. काहीच वेस्टेज जात नाही आणि प्रत्येक पार्टपासून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळते त्याचं. तर काजू लागवड करायला आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक झाडापासून मला 30-35 किलो काजूगर भेटतोय. आज त्या झाडाला 200 किलो, 150 किलो, 100 किलो अशा पद्धतीचं बियाज मिळाल्या, तर मला 20-25 किलोपर्यंत काजूगर आणि टोटलमध्ये त्यामध्ये मी रोगराई आणि कीटकनाशक ही स्वतः सगळं मी घरी बनवतो आणि त्यामध्ये जीवामृत आहे झाडाला वापरतो. पुन्हा देशी गाईचं चांगलं कुजलेलं शेणखत आणि पाणी व्यवस्थापन बी त्याचं ड्रिप 10 दिवसातनं 2 तास जरी ड्रिप सोडली तरी त्याला चालतं आणि काजूला सगळ्या पिकापेक्षा कमी पाण्यावर येणारं हे पीक आहे आणि एक पिढीने जरी लागवड केली तर 2-3 पिढ्यापर्यंत चालणारी ही पीक आहेत. पेन्शन पीक आहेत ही सगळी. आंबा, काजू, चिक्कू, नारळ. तर ह्या पिकांची आपल्या सोलापूर जिल्ह्यात योग्य निचऱ्याची जमीन असेल
तर ही पिकं निवडायला काय हरकत नाही. आणि आर्थिक उत्पन्नाचा जर विचार केला, तर काजूचा आज जो रेट आहे, तो त्याच्या क्वालिटीनुसार ठरला जातो. त्याच्यात 3 क्वालिटी 3 रेट होते. तुकडा जो झालेला गरा आहे, तो ₹500-600 किलोपर्यंत जातो आणि अख्खा म्हणजे मीडियम 2 पाकळी जो आहे, तो ₹700-800 पर्यंत जातो आणि 1 नंबर डॉलरमध्ये जो अख्खा काजू आहे, तो ₹900 पर्यंत किलो जातो. तर ह्याच्या बाबतीतनं जर विचार केला तर कमी खर्चात, कमी पाण्यावर आणि चांगलं पैसा मिळवून देणारं हे एक पीक म्हणून ह्याची निवड करायला अडचण नाही.